मुंबई के बोरीवली पुलिस ने ऑनलाइन ठगी के एक मामले में बड़ी कार्रवाई करते हुए उत्तर प्रदेश के लखनऊ से एक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी खुद को विधायक संजय उपाध्याय का पीए और विधायक बताकर लोगों से लखनऊ विश्वविद्यालय की फीस भरने और होटल बुकिंग के नाम पर पैसे ठगता था। शिकायत के आधार पर पुलिस ने तकनीकी जांच के जरिए आरोपी को ट्रैक कर गिरफ्तार किया। पुलिस के मुताबिक आरोपी के खिलाफ दहिसर थाने में भी इसी तरह का मामला दर्ज है और उससे जुड़े अन्य मामलों की जांच जारी है। पोलीस स्टेशन इथं आम्हाला जेव्हा अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली होती, यामध्ये सुरुवातीला जाकिर नावाच्या एका तक्रारदाराने दहिसर पूर्वला राहणारा हा तक्रारदार होता, ज्यांना मोबाईलवर फोन करून पैशांची मागणी माननीय आमदार महोदयांच्या नावानं करण्यात आली होती। त्या अनुषंगानं बोरिवली पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल होतो नव्हतो लागलीच दुसरा प्रकार परत एकदा माननीय आमदार बोरिवली मतदारसंघ यांच्या नावाने पैशांची मागणी करण्यात आली होती। तर ती तक्रार बोरिवली पोलिसांना दाखल करण्यात आली। या दोन्ही गुन्ह्यांचा तपास हे आमच्यासमोर आव्हान होतं, कारण की दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपी सेम असल्याचं आम्हाला दिसत होतं। त्या अनुषंगाने आम्ही पथकं तयार केली आणि कालच त्या आरोपीच्या मुसक्या पण आम्ही आवळलेल्या आहेत। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। जो दहिसर पूर्वचा प्रकार होता, त्या गुन्ह्यामध्ये आरोपीने लखनऊ विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याची वार्षिक फीस भरायची आहे, याकरिता ती पैशांची मागणी आमदार महोदयांच्या नावाने केली होती आणि बोरिवली पोलिसांना जो दुसरा गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये एक हॉटेल बुक करण्याच्या नावाखाली ती पैशांची मागणी करण्यात आली आहे। आता आम्ही अधिक सखोल तपास यामध्ये करत आहोत। आरोपीला आज मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येईल। आणखीनही काही मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो, अशाच पद्धतीनं जर कोणाकडे फसवणुकीचे फोन आले असतील तर कृपया करून आपण तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा आणि या माध्यमातून आणखीनही काही लोकांची फसवणूक झाली आहे का हे सुद्धा पोलीस तपासामध्ये निष्पन्न करेल। सर, आरोपीचे आपल्याकडे तक्रार आहे त्यानुसार आपण बघतोय की जी लोकप्रतिनिधी आहेत किंवा जी समाजामध्ये नावाजलेली लोक आहेत त्यांच्या नावावर ही पैसे मागण्याचा प्रकार दिसून येतोय, जेणेकरून पटकन समोरच्याचा विश्वास हा संपादन करता येईल हा एक भाग दिसतोय। याच्या मागे आणखीन काही रॅकेट आहे का ते पण आपण बघतोय, पण तुर्तास तरी हा एक आरोपी ज्याने स्वतः फोन करून आमदार महोदयांच्या नावाखाली ही पैशांची मागणी केल्याचं दिसतंय। सर, आरोपीवरती याआधी कुठले क्रिमिनल रेकॉर्ड आहे का किंवा याच्या आधी आम्ही तोही भाग आता बघतोय की तो जसा मी सांगितलं की या आरोपीच्या मुसक्या मी परराज्यातून आवळलेल्या आहेत, त्याला लखनऊमधून आम्ही ताब्यात घेतलं आहे, त्यामुळं तिकडेही त्याचं काही रेकॉर्ड आहे का आम्ही बघतोय। पण सध्या जे आम्ही ऑनलाईन बघतोय त्यानुसार त्याचं काही रेकॉर्ड दिसून येत नाही आहे, पण दुसरे काही गुन्हे असतील त्याच्यावर दाखल तर तेही आम्ही माहिती घेणार आहोत। सर, हा जो आरोपी आहे याचं नाव आणि त्याचं काय होय? आता हा जो आरोपी आहे तो भालिंद्रपाल बलदेव सिंग सहगल नावाचा हा व्यक्ती आहे। तसा तो मूळ राहणारा मोहालीचा आहे पंजाबमधला आणि आम्ही त्याला लखनऊमधून ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळं लखनऊचं सुद्धा त्याचं वास्तव्य काही काळ तिथं असल्याचं दिसतं आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, हा आरोपी याच्या आधी कधी आमदारांशी त्यांनी संपर्क साधला होता का, असं काही या गुन्ह्यामध्ये काही निष्पन्न झालं? नाही, यामध्ये आम्ही माहिती जेव्हा मान्य आमदार महोदयांकडून घेतली तसं काही प्रकार दिसून येत नाही आहे, केवळ त्यांच्या नावाचा वापर आरोपीने केल्याचं दिसतं आहे। पण जेव्हा आम्ही सखोल तपास यामध्ये पुढे करू त्यामध्ये आणखीन काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे। धन्यवाद।